नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन. माहे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 9 साठी हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या तक्रार पेटीबाबतचा अहवालाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण तक्रार पेटी उघडणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली श्री अध्यक्ष जे आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरवलेल्या अध्यक्ष व सदस्य यांमधून दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी तक्रार पेटी पाहणी करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय घेण्यात आलेला होता मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आलेले आहे. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तक्रार पेटी सीलबंद स्थितीत असल्याची खात्री व समिती सदस्यांची उपस्थिती नोंद. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शाळेत निर्धारित दिनांक व वेळेस तक्रार पेटी उघडण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. तक्रार पेटी उघडण्यापूर्वी ती पूर्णतः सीलबंद व सुरक्षित स्थितीत असल्याची समितीमार्फत खात्री करण्यात आली. सीलमध्ये कोणताही छेडछाड झालेला नसल्याचे स्पष्टपणे आढळून आले. तक्रार पेटी उघडण्याच्या वेळी नियुक्त तक्रार निवारण समितीचे सर्व बहुतेक सदस्य उपस्थित होते. उपस्थित सदस्यांचे नाव व पदे उपस्थित नोंदवहीत नोंदवण्यात आली. या ठिकाणी मुख्याध्यापक किंवा प्रभारी अधिकारी किंवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. सर्व सदस्यांनी पारदर्शकता व गोपनीयता पाळण्याबाबत सहमती दर्शवली. तक्रार पेटी उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. प्राप्त तक्रारी पुढील प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे वर्गीकृत करण्यात आल्या. तक्रार पेटी उघडताना कोणतीही अनुचित प्रकार घडलेला नाही याची नोंद करण्यात आली. समिती सदस्यांनी कार्यवाही स्वाक्षऱ्या केल्या व सर्व नोंद अधिकृत रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आल्या. तक्रार निवारणाची पुढील कार्यवाही नियमानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तक्रार पेटी पुन्हा सुव्यवस्थित सीलबंद करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया शांततेत व नियमानुसार पूर्ण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचं आहे. सदस्य असेल त्यांचे या ठिकाणी आपल्याला स्वाक्षरी देखील घेऊन घ्यायची आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 प्राप्त तक्रारींची संख्या नोंद व तक्रारींचे प्रकार निहाय वर्गीकरण. फार महत्त्वाचा असा हा 3 नंबरचा विषय आहे. शाळेत निर्धारित दिनांक म्हणजेच 27 फेब्रुवारी 2026 रोजी तक्रार पेटी उघडून प्राप्त तक्रारींची नोंद घेण्यात आली. एकूण प्राप्त तक्रारींची संख्या या ठिकाणी आपल्याला नमूद करून घ्यावायची आहे. समितीसमोर वाचून दाखवण्यात आली. सर्व तक्रारी अधिकृत नोंदवहीत क्रमांकासह नोंदवण्यात आल्या. प्राप्त तक्रारीचे स्वरूप तपासून त्यांचे प्रकारनिहाय वर्गीकरण करण्यात आले. काही तक्रारी शैक्षणिक बाबींशी संबंधित असल्याचे आढळून आले. काही तक्रारी शालेय सुविधा व स्वच्छतेशी निगडीत होत्या. पोषण आहाराबाबतच्या काही तक्रारी स्वतंत्रपणे नोंदवण्यात आल्या. विद्यार्थी शिस्त व वर्तनासंबंधी काही वेगवेगळ्या विभाग वर्गीकृत करण्यात आले. शिक्षक विद्यार्थी संवादासंबंधी तक्रारीची ही नोंद घेण्यात आली. तसेच वाहतूक व सुरक्षिततेशी संबंधित तक्रार स्वतंत्रपणे वर्गीकृत करण्यात आल्या. सर्व प्रकारची गोपनीयता काटेकोरपणे राखण्यात आली. तसेच तक्रारीच्या स्वरूपानुसार संबंधित समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तक्रारींचा निवारणासाठी कालमर्यादा निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. प्रत्येक तक्रारीवर लेखी कार्यवाही नोंदवण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण करण्यात आली व हा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. शेवटी या ठिकाणी तक्रार पेटी पाहण्यास उपस्थित सदस्य जे असतील अनुक्रमांक त्या सदस्यांचे नाव, त्यांचे पदनाम
आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवायचं आहे. फार महत्त्वाचा असा हा तक्रार पेटी अहवाल आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.